नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसा, चटणी आणि बटाट्याची भाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, ही मी भगर आहे, याला वरई पण म्हणतात। ही मी 3 ते 4 तास भिजत ठेवली होती। मी 2 वाट्या भगर घेतलेली आहे। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलाय, मीठ, हिरव्या मिरच्या, तेल, जिरा, शेंगादाण्याचा कूट, त्यानंतर इनो, हे लाल तिखट आणि 4 ते 5 बटाटे। तर आता आपण ही भगर आणि साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। बघा, हे असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता आपलं पीठ वाटून झालेलं आहे। त्यात आता मी घालून घेते मीठ आणि चांगलं हलवून घ्यायचंय। आणि आता हे पीठ आपल्याला 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचंय। आता आपलं पीठ मिक्सरला बारीक करून झालेलं आहे, ते आपण भिजण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ। तर त्यासाठी काय करायचंय, साल काढून घ्यायची आहे बटाट्याची। बटाट्याची साल काढून झालेली आहे आणि आता बटाटा कापून घेते। आज जरा वेगळ्या पद्धतीने कापते मी बटाटा। बघा, असा पातळ आणि बघा असं लांब लांब कापून घेते मी। हे बघा, असा पातळ बटाटा कापून घ्यायचा आहे आणि आता पाण्यात टाकून घ्यायचा। तर मी पॅन मध्ये तेल घेते आणि तेलात बटाटा टाकून घेते। आणि यात मीठ टाकायचं आहे आणि तेलावरतीच आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। तर आता त्याच्यावरती मी झाकण ठेवते। आपला बटाटा तिकडे फ्राय होतोय, तोपर्यंत चटणी बनवून घेऊ। शेंगादाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि मीठ। बघा, चटणी वाटून झालेली आहे। आता आपण याला तडका देऊ। त्यासाठी मी तेल घेते थोडंसं। तेल गरम झालं की त्यात जिरा टाकायचा आणि चटणीवरती टाकून घ्यायचं। तर आपली झालेली आता बनवून, तर आपली चटणी पण तयार झालेली आणि बटाटा आपल्या एकीकडे होतोय। तोपर्यंत आपण डोसे बनवून घेऊ। आता मी इनो टाकून घेते पिठात आपल्या। इनोऐवजी दही घातलं तरी चालतं, पण त्यासाठी मग पीठ भिजत ठेवायला लागतं 3 ते 4 तास अजून। आता मी चांगलं हलवून घेते। आता आपण डोसा बनवून बघूयात। आणि आता मी थोडंसं तेल टाकून घेते डोशाला। बटाटा बघूया। आता बटाटा आपला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे। आता मी त्यात लाल तिखट टाकून घेते।
बघा आपली चटणी आणि बटाट्याची भाजी. बघा नवरात्री चालू आहे सध्या. नवरात्रीसाठी उपवासाचा डोसा, बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी.